सकाळ दुपार तिसरा पार संध्याकाळ रातले नुसतं काम 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 आणि काम. असंच तुमच्याबरोबर पण होतं का? मी आत्ता काय बोलली ते तुम्हाला समजलं का? तर नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं स्नेहलता संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, मी सगळ्यात आधी असं म्हटले की सकाळी दुपारी संध्याकाळी आणि तिन्ही सांजेला आपल्याला फक्त काम 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 आणि काम ह्या सगळ्या गोष्टी असतात ना. तर माझंही तेच आहे, मी काही वेगळं करत नाही आहे, पण मी त्या कामातनं वेगळं काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करते आहे बरं का. तर ते म्हणजे काय, तर मैत्रिणींनो, मी करते आहे डेली ब्लॉगिंग, मिनी ब्लॉग, रील्स, कंटेंट क्रिएशन करते मी. कंटेंट क्रिएशन याला कंटेंट क्रिएशन म्हणतात. फक्त व्हिडिओ काढून टाकणं याला फक्त नुसतं ती व्हिडिओ काढते नाही म्हणत, याला कंटेंट क्रिएशन म्हणतात. डेली ब्लॉग्समध्ये सुद्धा एक काहीतरी असतं. तुम्हाला माहिती आहे का, पूर्ण दिवसातनं एवढा वेळ काढून तो व्हिडिओ शूट करायचा, तो एडिट करायचा, त्याला व्हॉइस ओव्हर करायचा, तो सेट करायचा, त्याला थंबनेल बनवायचा, त्याच्यासाठी टायटलचा विचार करायचा, त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनचा विचार करायचा, त्यानंतर त्याच्यासाठी कोणते हॅशटॅग्स योग्य असतील ते बघायचे, त्यानंतर त्याच्यावरती टॅग्स कोणते लावायचे ते बघायचे, आणि व्हिडिओमध्ये आपण काय दाखवायला हवं या गोष्टीचा सगळ्यात पहिला विचार. तर तुम्ही असं म्हणत असाल की तू रोज काय नवीन दाखवते, तू तेच 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 दाखवते. पण मैत्रिणींनो, रोज रोज तेच तेच दाखवण्याची सुद्धा माझी एक पद्धत आहे. मी रोज त्याच अँगलने तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवते का? नाही. तर मी रोज वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणून शूट करून मी ते एडिट केलेले असतात. तर एडिट कशी करते, सेट कशी करते, याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा की तू व्हिडिओ एडिटिंग कोणत्या ॲपवरती करते, व्हिडिओ एडिट कसे करते, काय वगैरे ते सगळं. तुम्हाला जे प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारू शकता. त्याबद्दल मी सविस्तर पोस्टसुद्धा टाकलेली आहे की तुम्हाला जे प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारा. मी त्याचं उत्तर मला जसं देता येईल तसं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तर मैत्रिणींनो, मी आता सध्या रोज एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला हवा, रोज एक छोटीशी टिप तरी तुमच्यासोबत शेअर करायला हवी, असा मी प्रयत्न करते आहे. तर मैत्रिणींनो, मी आजपासून सुरू केलेलं आहे डेली ब्लॉगिंग आणि मिनी ब्लॉगिंग. तर मिनी ब्लॉग मी इंस्टाग्रामला स्नेहा संदीप 7 हा आपला इन्स्टा हँडल आहे, त्यावरती शेअर करते. त्यानंतर स्नेहलता पाटील सोनवणे हे फेसबुक अकाउंट आहे आपलं, त्यावरती मी शेअर करत असते. आणि स्नेहलता संदीप हे आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे, त्यावरती सुद्धा मी सगळे व्हिडिओ शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, मला एकच सांगायचं आहे की तुम्ही मला सपोर्ट करायचा आहे. तर ते कसं करू शकता, तर तुम्ही माझा व्हिडिओ छानपैकी लाईक करायचा आहे, कमेंट करायची आहे सुंदर, त्यानंतर त्या बाजूला हाईप हा ऑप्शन येतो ते हाईप करायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या माझे ब्लॉग बघू शकतात असं तुम्हाला वाटत असेल तर त्या मैत्रिणींना नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करू शकतात. म्हणजे त्या मैत्रिणीसुद्धा माझा व्हिडिओ बघतील, मला सबस्क्राईब करतील आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर मैत्रिणींनो, आपण काय करतो ना, मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांसाठी सगळं करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःसाठीच जगायलाच विसरतो. आणि स्वतःसाठी जगणं म्हणजे काय असतं, तर महिन्यातनं स्वतः 100 रुपये खर्च करायलासुद्धा विचार करतो. म्हणजे काय, पैसे नसतात असं नाही, पण आपल्या हक्काचे असं आपल्याजवळ काही नसतं. त्यामुळे मैत्रिणींनो, स्वतःचे हक्काचे 100 रुपये तरी आपल्याला कमवता यायला पाहिजे दिवसातनं. म्हणजे मला असं वाटतं की महिन्यातनं तुम्हाला हेअर कलरसाठी 50 रुपये लागत असतील, ॲब्रोला 50 रुपये लागत असतील, फेशियलसाठी 500 रुपये लागत असतील, वॅक्ससाठी 200 लागत असतील, तर असे इनमीन, आणि एखादा टॉप तुम्ही महिन्यात घेत असाल तर इनमीन 1000 रुपये तरी तुम्ही एक महिन्याला कमवले पाहिजे स्वतःसाठी. घरासाठीची वेगळी गोष्ट आहे, स्वतःसाठी कमीत कमी 1000 रुपये तरी तुम्ही कमवले पाहिजे. तर असं करण्यासाठी मैत्रिणींनो, तुम्हाला प्रयत्न तर नक्कीच करावे लागतील. तर मैत्रिणींनो, मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही ज्या ज्या मैत्रिणी माझ्या घरी आहेत त्यांनी छानपैकी मस्त असं व्लॉगिंग सुरू करा. तुम्ही जे जे करताय दिवसभर घरात त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा, ते व्हिडिओ यूट्यूबला, इंस्टाग्रामला वगैरे शेअर करत चला.
त्यानंतर आपल्या कोणत्याही नातेवाईकाला तुम्ही सांगू नका की माझं चॅनलला सबस्क्राईब कर, माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर. तीच सगळ्यात मोठी चूक मी केलेली आहे आणि त्यामुळे मला आत्ता प्रॉब्लेम येतो आहे. माझे फॉलोअर्स वाढत नाही आहेत, माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहे, पण मला हे चॅनल सोडायची फार इच्छा नाही आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा कंटेंट क्रिएशन सुरू करता त्यावेळेस कुणालाही सांगत बसू नका की माझं चॅनल सबस्क्राईब कर, मला फॉलो कर, मला कमेंट कर. कारण तुम्ही जे प्रयत्न करत असतात त्यातनंच तुम्हाला कधीतरी यश मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सतत प्रयत्न तुमचे चालू ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ कसे बनवायचे, व्हिडिओमध्ये काय बोलायचं, व्हिडिओ कसे यूट्यूबला अपलोड करायचे याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेन. कारण मला असं वाटतं की मी एक पाऊल पुढे जाते ना, तर माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे राहिल्या, मला काहीही हरकत नाही आणि तुम्हाला हात धरून पुढे आणायची जबाबदारी माझी असेल. तर मैत्रिणींनो, माझे डेली व्लॉग्स असतात. डेली व्लॉग्समध्ये तुम्हाला जसं जसं मला माहिती सांगता येईल तसं तसं तर मी सांगतच असते. कालचा व्हिडिओ तर खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. मी माझा महिन्याचा खर्च, माझ्या महिन्याची बचत कशी करते हेच मी त्या व्लॉगमध्ये सांगितलेलं होतं. तर तो तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच कालचा व्हिडिओ माझा जाऊन बघा. त्यामध्ये मी खूप माहिती सांगितलेली आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओवरती जायला लागणार आहे. तर माझं सकाळचं डेलीचं काम, पसारा आवरणं, घर झाडणं, फरची पुसणं, या सगळ्या गोष्टी माझ्या आवरून झालेल्या आहेत. त्यानंतर आत्ता मी लागलेली आहे स्वयंपाकाला. तर आज जेवणामध्ये मी फ्लॉवरची भाजी, चपाती, खुरसाण्याची चटणी वगैरे या सगळ्या गोष्टी असणार आहेतच. त्याचबरोबर शिवमची आज सकाळची शाळा होती, त्यामुळे तो शाळेत गेलेला आहे. शाळेत त्याला छान मस्त असा भात वगैरे पण मिळतो आणि ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे बरं का. तो भात बघून तुमच्या लहानपणीच्या आठवणी नाही जाग्या झाल्या तर मला सांगा. तर मैत्रिणींनो, तुमचेही मुलं शाळेत जात असतील पण त्यांना शाळेतला भात मिळत नसेल, कारण ते मराठी शाळेत नाहीत ना. मी मराठी शाळेत माझ्या मुलाला घातलेलं आहे, त्यामुळे मराठी शाळेतल्या मुलांचं गोड आणि सुंदर आयुष्य तो अगदी मस्त असं जगतो आहे. तर बघू शकता, छान मस्त अशी फ्लॉवरची भाजी टाकून झालेली आहे माझी. आता चपात्या वगैरे आवरते, त्यानंतर किचन आवरेल आणि एवढं सगळं शूट करण्यासाठी बघू शकता एवढा सगळा पसारा हा सोबतच असतो. पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे सगळं मला करायलाच लागणार आहे. तर मैत्रिणींनो, बघू शकता आता हा सगळा पसारा मला आवरायचा आहे परत. त्यानंतर हा शाळेतनं मिळालेला भात बघू शकता, अगदी पौष्टिक असतो. त्यामध्ये बीट, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, हरभरे वगैरे सगळ्या फळभाज्या टाकलेल्या असतात. खरंच खूप छान, सुंदर आणि टेस्टी भात असतो. मुलांच्या शाळेत भेटत असेल तर नक्कीच त्या आपल्या आठवणी जागे करण्यासाठी तुम्ही नक्कीच खाऊ शकताय बरं का. आपल्याला खायला कोणी मनाई नाही केली, त्यामुळे मी हे 2 डबे घेऊन येत असते आठवणीने. कसा वाटला तुम्हाला मराठी शाळेतला भात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, खूप उशिरा माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओ तर एंड केलाच नाही आहे. तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी खूप छान छान आणि मस्त मस्त असे कंटेंट घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करायचा आहे. आणि सपोर्ट कसा करणार, तर सपोर्ट म्हणजे माझा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. या 5 गोष्टी करून तुम्ही मला सपोर्ट करू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे आता मिनी ब्लॉग्स मी सुरू करणार आहे, तर ते सुद्धा नक्की बघायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.